नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ पण खूप रिक्वेस्टेड आहे। ज्या व्हिडिओमध्ये मी बनवलेले काही युजफुल कंटेंट दाखवले होते, तर त्या व्हिडिओ खाली एका ताईंची कमेंट आलेली आहे। तर त्यांचं नाव आहे कांचन खचने म्हणून। तर ताई, गोल आकाराची पिशवी कशी शिवायची सांगा। तर त्या ताईंची रिक्वेस्ट आहे, त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये गोल आकाराची पिशवी कशी शिवायची ते दाखवत आहे। आणि त्यासाठी मी इथे बघा साडीचा कपडा घेतलेला आहे, जुन्या साडीचा। तुम्ही कुठलाही कपडा घेऊ शकता, ब्लाउज पीस, साडी, गाऊन, मॅक्सी, म्हणजे तुमचे जे काही तुमच्याकडे जुने कपडे चांगले असतील ते तुम्ही वापरात आणू शकता। आणि या अगोदर पण मी ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया करून खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते पण तुम्ही नसेल बघितले तर नक्की चेकआउट करा। आणि व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक नक्की करा आणि शेअर पण करा व्हिडिओ। आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या साडीचा रियूज करणार आहोत। मी ते फॉर्म घेतलेला आहे, जर तुमच्याकडे फॉर्म नसेल तर तुम्ही अशी गोणी घेतली तरी पण चालेल। आणि अस्तरसाठी इथे शॉपिंग बॅग घेतलेली आहे। तर याचं माप मी 10 बाय 10 इंच घेतलेलं आहे, पण मग ते कटिंग मध्ये कसं, फॉर्म मध्ये कसं शिवून थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। तरी पण मी ते हा सर्कल 10 बाय 10 इंचाचा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। तर चला आता आपण याला चारही बाजूने स्टिच करून घेते। यावरती मी तिरप्या टिपा मारून हे दोनही पार्ट तयार करून घेते आणि मग दाखवते। तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी हे दोनही पार्ट जोडून घेतलेले आहे। त्यावरती आडव्या उभ्या टिपा पण मारून घेतलेल्या आहे। मध्यभागी फॉर्म आहे, आतून आपण शॉपिंग बॅग वापरलेली आहे। ठीक आहे, हा 10 बाय 10 चा। तर मी तुम्हाला याचं पूर्ण एकदा माप मोजून दाखवते। तर बघा, याची लांबी रुंदी दोन्ही पण 10 इंच आहे। ठीक आहे, 10 बाय 10 इंच चौकोनी कपडा आहे। आता तो आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने एक फोल्ड केली। ठीक आहे, आता अजून एक फोल्ड करायची, म्हणजे आपला हा कपडा 4 फोल्ड मध्ये फोल्ड आहे। आणि इथपासून आपल्याला 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा मैत्रिणींनो, जिकडनं मी फोल्ड केलेलं आहे तिकडनं आपण इथे 5 इंचावरती असं पूर्ण फिरून म्हणजे चौकोनाची मार्किंग करून घेत आहोत। म्हणजे आपला 10 इंचाचा सर्कल तयार होणार आहे। आता हाफ सर्कल मध्ये कट होतोय म्हणून 5 इंचावरती आपण इथे मार्क केलंय। बघा, अशा पद्धतीने तयार झालेला आहे। आता दुसरा पार्ट पण मी सेम असाच कटिंग करून घेणार आहे। हाच पार्ट त्यावरती ठेवलेला आहे आणि हा पण सर्कल आपण कटिंग करून घेतलेला आहे। ठीक आहे, व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। आणि असे सर्कल कट करून झाल्यानंतर वरतून आपल्याला 2 इंचावरती मार्क करायचे। आपल्याला इथे एक पॉकेट तयार करायचं आहे वरच्या साईडला, त्यासाठी। आणि जिथे आपण कट केलंय तिथे मी इथे एक झिप घेतलेली आहे, ती आपल्याला अगोदर अशा पद्धतीने स्टिच करायची आहे। नंतर अशा पद्धतीने हा वरचा पार्ट पण असं ठेवून असे स्टिच करूया। तर चला मी हे तुम्हाला मशीनवर दाखवते, कारण की मला बऱ्याचशा रिक्वेस्ट येतात की तुम्ही झिप लावताना जरा हळू दाखवा म्हणून। तर बघा, ही जी रनरची बाजू आहे ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला स्टिच करायची। हा पार्ट जरा मी साईडला ठेवते आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला झिपवरती स्टिच करून घ्यायची। अगदी व्यवस्थित दाखवत आहे मी तुम्हाला। ठीक आहे, अशा पद्धतीने एका साईडने स्टिच केले। आता आपल्याला ही दाब टिप पण देऊन घ्यायची, म्हणजे काय होईल, आपली झिप ओढताना मध्ये तो कपडा येणार नाही। अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मी तुम्हाला। तरी पण तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता मला। बघा, आता दुसरा पार्ट पण मी सेम अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे। त्याची राईट साईड बरोबर बघा मी जिकडनं आपली रनर आहे त्या साईडने ठेवून घेतलेली आहे। आणि याला पण टिप मारून झाल्याची नंतर याच्यावरती पण आपण दाब टिप देऊन घेऊया। तर बघा, खूप सोपं आहे झिप अटॅच करणं, काहीच अवघड नाही। आणि मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असते, बारीक सारीक शेअर पण करत असते। ठीक आहे, आता झिप अटॅच करून झाल्याच्या नंतर आपल्याला या पॉकेटला अस्तर लावून घ्यायचंय। तर त्यासाठी तुम्ही कुठलाही कपडा घेऊ शकता। तर मी इथे दुसरा कपडा घेतलेला आहे कॉटनचा। आणि बघा, मी अगोदर तो खालच्या साईडने स्टिच करायला सुरुवात केली आहे। झिपच्या बाजूने मी इथे थोडासा फोल्ड करत आहे, कारण की वरती नाही लावला तरी पण चालतोय, म्हणून मी इथून खाली थोडासा झिपच्या जिथे वरचं पार्ट आहे त्याच्यावरती आपण साधारण अर्धा ते 1 इंच वरती घेऊन तुम्ही हे पॉकेटला अस्तर लावून घेऊ शकता। तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी हे पॉकेटला अस्तर लावून घेतलेला आहे। एक्स्ट्राचा पार्ट कट केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे पॉकेट तयार झालेलं आहे। त्यानंतर मैत्रिणींनो, इथे मी बेल्टसाठी या साडीचाच काठ घेतलेला आहे। याची रुंदी आहे आपली 3.5 इंच आणि लांबी घेतलेली आहे मी 17 इंच। तुम्ही हे 17, 18 कितीही घेऊ शकता। आणि त्याचा आपल्याला बेल्ट अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे। दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपण हा बेल्ट स्टिच करून घेऊया। ठीक आहे, तर बघा मैत्रिणींनो, दोनही बेल्ट मी असे दोनही साईडने स्टिच करून तयार करून घेतलेले आहे। याची लांबी मी तुम्हाला पुन्हा एकदा मोजून दाखवते। तर बघा, 17 इंच घेतलेली आहे मी, थोडीशी वरती असेल तरी चालतंय। आता आपल्याला इथे कसे लावायचे ते बघूया। तर सर्वात अगोदर आपण याचा सेंटर काढून घेऊया। सेंटर काढण्यासाठी आपण अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे। सेंटर पासून आपल्याला 2.5 इंच इकडे आणि 2.5 इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची बेल्ट लावण्यासाठी। तर बघा, मी तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि एकदम जवळून पण दाखवते। ठीक आहे, 2.5 इंचावरती आपण सेंटर पासून कडेकडेला मार्क केले आणि आता हा बेल्ट आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेऊया। तर मी अगोदर याला टाचणी लावून घेते।
तर बघा अगोदर मी इथे टाचणी लावून घेत आहे, म्हणजे आपल्याला स्टिचिंग करायला सोपं जाईल। आणि दुसऱ्या पार्टला पण मी सेम ह्याच पद्धतीने त्याचाही सेंटर काढून घेणार आहे आणि सेंटर पासून त्याला पण आपण मी ते मार्क केलेला आहे सेंटरला, आणि कडे म्हणजे सेंटर पासून 2.5 इंच इकडे आणि 2.5 इंच तिकडे असा 5 इंचाचा मधला भाग आहे आपला। आणि इथे आपण हा बेल्टला टाचणी लावून घेऊया आणि यावरतीच आपल्याला स्टिच पण करून घ्यायचंय। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्लिंग बॅग टाइप पण बनवू शकता, पण मी छोटीशी स्मॉल बॅग बनवत आहे। आणि बघा जिथे टाचणी लावली त्यावरतीच आपण कट करून घेत आहोत। स्लिंग बॅग बनवायची असेल तर तुम्हाला साईडला बेल्ट लावायचे आहेत। तर बघा दोन्ही पण बेल्ट आपल्या अशा पद्धतीने स्टिच झाले, मी टाचणी पण काढून घेतलेली आहे आणि ते असे दिसत आहे। आता यानंतर मैत्रिणींनो कुठे एका ठिकाणी तुम्ही असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्ण सर्कलचं माप किती आहे ते मोजून घ्यायचं आहे। तर बघा जिथे मी मार्क केलेलं आहे सेंटरला तिथपासून आपण हे पूर्ण सर्कलचं माप मोजून घेत आहे। तर माझं इथं भरत आहे 32 इंच। तर बघा मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित। आता 32 इंचामध्ये आपण 2-3 इंच एक्स्ट्रा घेऊ, नंतर ते आपण कट करू शकतो, म्हणजे वाढव झालं तर। आणि याची रुंदी 3.5 इंच घेणार आहे। तर बघा अशा पद्धतीने मी 35 इंच लांबीचा कपडा घेतलाय। सर्वात खाली शॉपिंग बॅग ठेवली, मध्यभागी फॉर्म आणि वरतून साडीचा कपडा, आणि तो आपल्याला पूर्ण क्विल्टिंग करून घ्यायचा आहे। यावरती मी असे उभे उभे टिपा मारून हा स्टिच करून घेते आणि मग दाखवते। तर बघा मैत्रिणींनो हा 35 इंच लांबीचा पार्ट मी अशा पद्धतीने क्विल्टिंग करून घेतलेला आहे। यावरती उभे उभे टिपा पूर्ण याच्यावरती मारून घेतलेले आहे। आता यानंतर आपल्याला काय करायचंय, हा 13 इंचाचा जो काही पार्ट असेल इथपासून, तर मी इथे 13 इंचावरती मार्क केलेला आहे आणि एवढा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला झिप अटॅच करायची आहे, त्यासाठी दुसरा पार्ट मी जरा वेळ साईडला ठेवते आणि हा 13 इंचाचा जो पार्ट आहे त्याला आपण अशा पद्धतीने मध्यभागी फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बरोबर मध्यभागी आपल्याला कटिंग करून घ्यायचे। आणि मी इथे एक झिप पण घेतलेली आहे, ती आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे। तर चला आता झिप कशी स्टिच करायची ते बघूया। तर बघा झिपची जी राईट साईड आहे रनरवाली ती खालच्या साईडने ठेवून घेतलेली आहे आणि आपल्याला यावरती कडेकडेने अशी स्टिच करून घ्यायची आहे। तर बघा अगदी बारीक सारीक छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते, म्हणजे जेणेकरून ज्या नवीन ताई आहेत म्हणजे सुरुवात करत आहे शिवणकामात तर त्यांना पण काही अडचण येणार नाही। आता या झिपला पण आपण अशा पद्धतीने दाबटीप देऊन घेणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला राऊंड शेप पिशवी बॅग कशी शिवायची ते दाखवत आहे। तर बघा झिपवरती आपली ही दाबटीप पण देऊन झालेली आहे अशा पद्धतीने, ठीक आहे। आता यानंतर दुसरा पार्ट पण आपण सेम त्याच पद्धतीने झिपला अटॅच करून घेत आहोत। झिप लावण्याची खूप सोपी पद्धत आहे, पण बऱ्याचशा ताईंच्या मला कमेंट्स येतात की ताई तुम्ही झिप लावताना थोडं हळू दाखवा, सावकाश दाखवा, आम्हाला समजत नाही कशा पद्धतीने झिप अटॅच करायची। तर त्यासाठी मी तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे। आता बघा झिप अटॅच झाली। आता यावरती आपण म्हणजे टॉपच्या बाजूने दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे आपण वरच्या साईडने आपली फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे त्यासाठी, ठीक आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण या झिपवरती दोन्ही बाजूने दाबटीप देऊन घेतलेली आहे। तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण ही जी काही झिप आहे ती अटॅच करून घेतलेली आहे। आता जिथून आपण कट केली होती ज्या भागाला तिकडनं आपल्याला ही अशी स्टिच करून घ्यायची आहे। एकाच पार्टला मी स्टिच करून घेणार आहे आणि नंतर यावरती आपण पुन्हा अशी दाबटीप पण देऊन घेणार आहोत। तर बघा जिकडनं आपण कट केलं होतं 35 इंच लांबीच्या पार्टला तिथेच आपण हा पूर्ण झिपचा पार्ट म्हणजे जोडून घेतलेला आहे, त्यावरती दाबटीप पण देऊन घेतलेली आहे। आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा सर्कलचा आपण सेंटर काढून घेतला, तसंच आपल्याला हा जो झिप लावलेला भाग आहे त्या भागाचा पण आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचा आहे आणि सेंटर दोन्ही बाजूचा काढलेला आहे मी, आणि सेंटरला सेंटर मॅच करायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि नंतर एक्स्ट्राचं कडेच आपण नंतर ते जोडू। आणि बघा सेंटरला सेंटर मॅच करून आपण सेंटर पासून स्टिचिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि इकडे आपल्याला थोडासा म्हणजे साधारण 1-1.5 इंच रुंदीचा जो काही भाग आहे तो मी ओपनच ठेवलेला आहे, म्हणजे नंतर तो आपल्याला जोडण्यासाठी। आणि पूर्ण हा पार्ट आहे तो आता पुन्हा आपण मी सेंटर पासूनच जोडायला सुरुवात करत आहे हा कडेपर्यंत। आणि बघा अशा पद्धतीने आपण हे जोडत जोडत आल्याच्या नंतर हा जो काही एक्स्ट्राचा पार्ट वाटत आहे तो आपण कट करून घेणार आहोत। आणि हा जो अगोदर आपण बघा थोडासा भाग ओपन ठेवला होता तर हे दोनही पार्ट आपण एकमेकांना जोडून घेत आहोत अशा पद्धतीने, ठीक आहे। आणि यावरती आपल्याला पुन्हा दाबटीप पण देऊन घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित जोडून घेतलेला आहे, थोडासा भाग ओपनच ठेवलेला आहे आपण आणि जोडलेल्या भागावरती मी अशा पद्धतीने ही दाबटीप देऊन घेतलेली आहे। रात्र झाली होती त्याच्यामुळे मी इथे पुन्हा टॉर्च लावलेला आहे। शिवता शिवता मला खूप उशीर होतो, 6-7 वाजतात आणि मग दिसत पण नाही ते धागा व्हायला त्याला। बघा अशी दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर हा जो ओपन भाग आहे तो पण आपण स्टिच करून घेत आहोत, ठीक आहे। तर बघा जो ओपन भाग होता तो पण मी स्टिच करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि हा पूर्ण पार्ट आपला जोडून झाला। आता त्यानंतर दुसरा सर्कल पण आपल्याला सेंटरला सेंटर मॅच करून हा पूर्ण जोडून घ्यायचा आहे। तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी या ही पार्टची स्टिच करून घेतलेली आहे आणि दोनही पार्टची आपली स्टिच झाली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती पाइपिंग करून घेऊ शकता। आता आपण ही झिप ओपन करून घेत आहोत आणि राईट साईडला ही बॅग आपण टर्न करून घेऊया।
तर बघा व्यवस्थित आपण ही राईट साईडला टर्न करून घेत आहोत. त्याचा शेप पण बघा तुम्ही किती छान आलेला आहे आपला, गोल शेप, राऊंड शेप. धागे व्यवस्थित थोडेफार कट वगैरे करून घ्यायचे बाहेर आलेले असतील तर. आता मी तुम्हाला याच्यामध्ये सामान ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला याचा प्रॉपर शेप कळेल कसा दिसतो आहे ते. तर मैत्रिणींनो, आतमध्ये तुम्ही स्पेस पण बघू शकता, खूप मोठा असा स्पेस आहे. आता मी तुम्हाला याच्यामध्ये काही सामान ठेवून दाखवते म्हणजे आता याचा जो शेप आहे तो तुम्हाला व्यवस्थित दिसून येईल. तर याच्यामध्ये मी म्हणजे तुम्हाला जे काही प्रवासात किंवा मग अशी शॉपिंग बॅग, हँडबॅग म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता. तर मी याचा शेप प्रॉपर दिसण्यासाठी मी याच्यामध्ये काही सामान ठेवून दाखवत आहे तुम्हाला. तर तुम्ही याच्यामध्ये मेकअपचे प्रोडक्ट्स पण ठेवू शकता. तुमचं जे काही तुम्हाला ठेवायचं असेल ते याच्यामध्ये तुम्ही आरामात ठेवू शकता. त्याचबरोबर एखादी पाण्याची बॉटल पण ठेवायची असेल तर ती पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. आणि हे जे क्लोज करणं पण अगदी सोपं आहे. ही बॉटल पण याच्यामध्ये आरामात बसते, तुम्ही उभी पण ठेवू शकता. मी इथं जरी आडवी दाखवली असली तरी. आणि बघा याचा प्रॉपर शेप असा आलेला आहे. त्याचबरोबर या पॉकेटमध्ये तुम्ही मोबाईल पण ठेवू शकता. कोणताही अँड्रॉइड मोबाईल तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता. अशा पद्धतीने आपली ही खूप सुंदर अशी पर्स म्हणा, हँडबॅग बनून रेडी झालेली आहे राऊंड शेपमध्ये. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने तिचा हा प्रॉपर शेप आलेला आहे आणि खूप सुंदर अशी दिसत आहे. बॅक साईडने पण बघू शकता तुम्ही आणि फ्रंट साईडने पण बघू शकता. त्याचबरोबर साईडचा भाग पण बघू शकता. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली राऊंड शेपमध्ये पिशवी म्हणा, बॅग बनवून रेडी झालेली आहे. ही आहे आपली फ्रंट साईड आणि ही आहे आपली बॅक साईड. आणि बघा दोन्ही साईडने खूप सुंदर असा त्याचा लुक आलेला आहे. तुम्हाला मी एकदम प्रॉपर दाखवते हातात धरून म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने आपली ही छोटीशी स्मॉल बॅग म्हणा, पर्स बनवून रेडी झालेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. तर तुम्ही अशी स्लिंग बॅग म्हणून पण वापरू शकता, पण त्याचे बेल्ट तुम्हाला ह्या दोन कडेला लावायचे आहेत. मी फक्त म्हणजे स्मॉल बॅग म्हणून दाखवली म्हणजे याचे छोटेसेच आपण हे हँडल बनवले. तुम्हाला स्लिंग बॅग बनवायची असेल तर तुम्ही इथे कडेला साईडला बेल्ट लावून ही स्लिंग बॅग म्हणून पण वापरू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही बॅगचा व्हिडिओ ते पण मला नक्की सांगा कमेंट करून. आणि आवडली असेल तर लाईक पण करा आणि शेअर पण करा व्हिडिओ. ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. तर बघा अगदी रेडीमेड स्टाईल ह्या आपल्या बॅगचा लुक आलेला आहे. गोल पिशवी म्हणा, बॅग म्हणा, हँडबॅग, पर्स.